माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरात बापलेकात गृहयुद्ध पेटलं की काय अशी चर्चा आता सुरू झाली आहे। कारण नागपुरातील काटोल विधानसभा क्षेत्रात निवडणूक लढण्यावरून बाप लेक आमने-सामने आलेत। कारण विधानसभा निवडणूक लढवायचीच असा चंगच अनिल देशमुखांचे चिरंजीव सलील देशमुखांनी बांधलाय। त्यामुळे आता काटोलमध्ये देशमुखही रंगणार का अशी चर्चा आहे। 3 वर्षांपूर्वी राज्याचे गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुख यांना सध्या त्यांच्याच घरात राजकीय गृहयुद्धाला सामोरं जावं लागतंय। या गृहयुद्धाचं कारण ठरतंय काटोल नरखेड विधानसभा क्षेत्रातली उमेदवारी। खरं तर राष्ट्रवादीतील फुटीमुळे अनिल देशमुखांसमोर कोण उमेदवार असेल याची आधीपासून चर्चा सुरू होती। पण बाहेरच्या उमेदवाराआधीच अनिल देशमुखांना स्वतःच्या मुलानं म्हणजेच सलील देशमुखांनीच आव्हान दिल्याचं दिसतंय। गेले 5 वर्ष विधानसभा क्षेत्रात वडिलांच्या अनुपस्थित मतदारसंघ सांभाळणाऱ्या सलील देशमुख यांनी थेट शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन उमेदवारी मागितल्याची चर्चा आहे। त्यामुळे अनिल देशमुख यांची डोकेदुखी वाढली आहे। मात्र काटोल आणि सलील देशमुख यांच्या उमेदवारीवर पक्ष योग्य तो निर्णय घेईल असं म्हणत अनिल देशमुख यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला। सलील सुद्धा चांगल्या पद्धतीने ग्रामीण भागामध्ये काम करतो। त्याच्यासाठी सुद्धा पाहू काय करायचं, कोणता मतदारसंघ काय, त्याला कुठून लढवायचं, काटोलमधून लढवायचं की अजून बाहेरून लढवायचं, पाहू चर्चा करू सर्वांची। काटोलमधून अनिल देशमुख लढेल की सलील देशमुख लढेल की अजून कोणी बाहेरून लढेल, दोघांपैकी ते चर्चेनुसार ठरवा। सलील देशमुखांच्या विधानसभेच्या तयारी मागे पार्श्वभूमी आहे। अनिल देशमुख गृहमंत्री असताना त्यांच्या 100 कोटींच्या वसुलीचे आरोप झाले। देशमुख तुरुंगात असताना सलील देशमुख यांनी मतदारसंघ पिंजून काढत पक्षाची बांधणी केली। याच भागातून सलील देशमुख जिल्हा परिषद सदस्य असून गेली काही वर्ष त्यांची आमदार बनण्याची इच्छा लपून राहिलेली नाहीये। 2019च्या निवडणुकीत सलील देशमुख वडिलांच्या विरोधात भाजपकडून लढण्यास इच्छुक होते। पण एका ज्येष्ठ नेत्याच्या मध्यस्थीने सलील देशमुख यांनी माघार घेतल्याची चर्चा आहे। यंदा अनिल देशमुखांविरोधात केसेसचंही कारण पुढे येऊन सलील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। परिणामी 2019 मध्ये गृहयुद्ध टळलं असलं तरी यंदाच्या निवडणुकीत मात्र देशमुख कुटुंबात गृहयुद्ध अटळ असल्याची चर्चा आहे। जे विधानसभेसाठी उभे राहतील त्या ठिकाणी प्रयत्न करून त्या ठिकाणी आपण तुतारी वाजवू हेच त्या ठिकाणी आम्हाला विश्वास आहे। आणि या ठिकाणी राहिली गोष्ट सलील देशमुख यांची, गेल्या अनेक वर्षापासून मी संघटनेचं काम करून राहिलो। जिथं कुठं पक्ष संधी देईल, जिथं कुठं पक्ष आदेश देईल त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी तुतारी वाजवून त्या मतदारसंघामध्ये दाखवू आणि या ठिकाणी विदर्भामध्ये भरघोस मतांनी तुतारी निवडून येईल असा आम्हाला विश्वास आहे। काटोल विधानसभा क्षेत्रात देशमुख विरुद्ध देशमुख हा संघर्ष नवा नाही। 2014 मध्ये काका अनिल देशमुख आणि पुतण्याची आशिष देशमुख यांच्यामध्ये लढाई झाली होती। पुतण्यानं काकावर सरशी केली होती। यंदा मात्र शरद पवारांनी अनिल देशमुखांना उमेदवारी दिली तर अनिल देशमुख विरोधात मुलगा सलील देशमुख अशी लढाई पाहायला मिळू शकते। कारण महायुतीमध्ये काटोल मतदारसंघावर अजित पवार गटानं दावा केलाय आणि सलील देशमुख भाजपसह अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्याही संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। त्यामुळे सलील देशमुखांच्या हाती तुतारी आली नाही तरी त्यांच्या पुढे कमळ किंवा घड्याळाचा पर्याय असणार आहे। त्यामुळे भविष्यात सलील देशमुख यांनी हाताला घड्याळ बांधलं आणि अनिल देशमुख तुतारी वाजवत पाहायला मिळाले तर आश्चर्य वाटायला नको। उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर।